गॅस भेटत नाही किंवा गॅसचा जो तुटवडा चालू आहे त्या कारणामुळं बाहेरून जे लोक आलेले आहेत ना काही दिवसांसाठी वर्षासाठी कामासाठी इथं त्यांची खूप हाल होतात हो. म्हणजे जेवढं जवळून बघल ना तेवढं म्हणजे वाईट वाटतं. कारण की आजचंच एक उदाहरण आहे. 2 मुलांची भेट झाली माझी. चोरलीला गेलो तेव्हा तर त्यांनी सांगितलं दादा आम्ही जवळजवळ 6 महिने झालं इथं राहायला आलो आहे पुण्यात. गावावरून आलेलो आहे आम्ही. 1 वर्षासाठी आमचं इथं जॉब आहे. तर 6 महिने आम्ही कसं गॅस आणायचो भरून त्यामध्ये आमचा स्वयंपाक चालायचा मेसला नाश्ता वगैरे कधी बाहेर केला पोहे वगैरे तर असं चलून आमचं रुटीन चालत होता. पण सध्या गॅस न मिळाल्या कारणामुळं आम्ही जवळजवळ 5 ते 6 दिवस झालं वडापाववर दिवस काढतो आहे. कारण की मेसला जेवण करायचं म्हणलं आणि बाहेर जेवायचं म्हणलं तेवढे पैसे पण नाही आहेत. त्या कारणामुळं आम्ही वडापाव खाऊन दिवस काढतो आहे समोसा खाऊन दिवस काढतो आहे. आणि जिथं आम्ही जातो आहे वडापाव समोसा बघायला तिथं पण सगळ्या ठिकाणी वडापाव समोसा भेटेल असं नाही आहे. आता खूप जणांनी बिझनेसमॅननी असं पण टाकलं की चुलीवरचं जेवण करा. गॅस नसल्यामुळे चुलीची किंमत कळली. कोरोनामध्ये गावाची किंमत कळली. पण ज्यांना किंमत नव्हती त्यांना कळली. ज्यांना ऑलरेडी गावाची किंमत चुलीची किंमत आहे त्यांच्यासाठी काय. ऑलरेडी ज्यांना किंमत आहे की बाबा गाव आहे चुलीचं महत्त्व आहे हे ज्यांना ऑलरेडी किंमत आहे त्यांचं काय. हे बोलणं कोणासाठी होतं की ज्यांना किंमत नाही आहे चुलीची किंवा गावाची त्यांच्यासाठी ठीक आहे की बाबा असे दिवस येऊ शकतात. पण ज्यांना ऑलरेडी किंमत आहे त्यांचे हाल झाले ना. आता काही लोकांना माहिती आहे बाबा की गावात कसं राहायला लागतं किंवा चुलीवरचं जेवण कसं असतं ते पहिल्यापासून खात आलेले आहेत त्यांना काहीच वाटत नाही. पण अचानक तिथून ते जेव्हा पुण्यामध्ये काय कामानिमित्त येतात आणि पुण्यामध्ये थोड्या दिवसासाठी त्यांना राहायचं असतं तिथं ते थोडासा गॅस वगैरे घेऊन सर्वाईव्ह करतात. आता त्यांना जर जेवणच भेटत नसेल तर त्यांनी काय करायचं हो. आणि त्या कारणामुळं कितीतरी लोक आहे ना गावाला निघून गेलेली आहेत आणि त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याचा व्यवसायावर. आता आजची गोष्ट बघा आज बुधवार इतकी शांतता आहे ना भयानक शांतता. अक्षरशः दुपारी मी आलो दुपारी मला आल्यानंतर शटर खाली घेऊन मी परत गेलो चरलेला जाऊन जरा कटिंग पण करायची होती मला तर तिथले एक काम केलं कटिंग केली आणि मग परत आलो आणि शॉप ओपन केलं तरी पण शांतता. इतकी शांतता ना आणि मला वाटलं की आईला आपल्याकडे शांतता आहे का पण तसं नाही. 4-4 जण आम्ही आता इथले सगळे भेटलो तिकडे बी शांतता पलीकडे चहा द्यायला गेलतो तिकडे बी शांतता. तर ह्या अशा गोष्टी चालतात व्यवसायामध्ये. त्याच्यामुळं प्रत्येक दिवस सारखा आहे असं नाही आहे.